इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा 5 मार्कासाठी आलेला असतो. त्यातील A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल यामध्ये आपल्याला दिलेल्या उतार्यावरून टेबल पूर्ण करायचा असतो किंवा ट्री डायग्राम काढण्यासाठी आलेला असतो. हा प्रश्न सोडवणे अत्यंत सोपे आहे, कारण यामध्ये कोणतीही वाक्यरचना करावी लागत नाही. फक्त उतारा वाचून विचारलेल्या गोष्टी शोधून लिहायच्या असतात. एस-एस-सी बोर्ड परीक्षा मार्च 2025 यामध्ये पुढील प्रश्न सोडवण्यासाठी आला होता. या उतार्यात रमेश आणि राधा यांची माहिती दिलेली आहे. ती फक्त टेबलमध्ये भरायची आहे, म्हणून त्याचे टायटल रमेश आणि राधा असे घेता येईल. प्रथम आपण रमेशची माहिती भरूया. त्यासाठी उतारा वाचता वाचता त्याची उत्तरे शोधू. टेबलमधील पहिला पॉइंट आहे एज, वय. Ramesh and Radha are siblings. Both are school going children. Ramesh is 16 years old. तर एज मध्ये आपण 16 years old लिहूया. त्यानंतरचा पॉइंट आहे क्लास, वर्ग. And studied in class 10 या वाक्यात क्लास 10 चा उल्लेख आहे, म्हणून क्लास समोर 10 लिहूया. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे फेवरेट सब्जेक्ट, आवडता विषय. ही इज गुड स्टुडंट, ही लाईक्स मॅथ व्हेरी मच. म्हणजेच फेवरेट सब्जेक्टमध्ये मॅथ्स हे उत्तर येईल. अँड स्पेंड ॲट लिस्ट 3 hours डेली ऑन इट. त्यानंतर हॉबीज, छंद हा पॉइंट आहे. ही वॉचेस मूव्ही अँड रीड्स बुक इन लेजर टाईम असे दिलेले आहे. म्हणजेच हॉबीजमध्ये वॉचिंग मूव्हीज अँड रीडिंग बुक्स असे लिहिता येईल. पुढे लाईक्स, काय आवडते हा मुद्दा आहे. ही लाईक्स टू ईट फास्ट फूड दो ही इज अवेअर ऑफ डिसएडव्हान्टेज ऑफ फास्ट फूड. यावरून लाईक्स मध्ये आपल्याला फास्ट फूड लिहिता येईल. शेवटी गोल इन लाईफ, जीवनाचे ध्येय विचारले आहे. ही वॉन्ट्स टू बी अन इंजिनियर, यावरून त्याला इंजिनियर व्हायचे आहे हे स्पष्ट होते, म्हणून गोल्स इन लाईफ यामध्ये आपण अन इंजिनियर असे लिहूया. याचप्रमाणे राधाची माहिती भरण्यासाठी दुसरा पॅरेग्राफ वाचूया. राधा इज अ सिन्सियर गर्ल. पहिला मुद्दा आहे एज, वय. शी इज 13, यावरून एज 13 years old असे आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर क्लास, वर्ग विचारला आहे. अँड स्टडीज इन क्लास 7 यामध्ये तिचा वर्ग दिला आहे, तर क्लास समोर आपल्याला 7 लिहिता येईल. त्यानंतर फेवरेट सब्जेक्ट, आवडता विषय. हर फेवरेट सब्जेक्ट इज सायन्स, म्हणून फेवरेट सब्जेक्ट सायन्स लिहिल्यानंतर हॉबीज म्हणजे छंद शोधावे लागतील. शी फॉन्ड ऑफ गार्डनिंग अँड स्विमिंग टू मच, म्हणजेच हॉबीजमध्ये गार्डनिंग अँड स्विमिंग हे आहेत. लाईक मध्ये तिला काय आवडते ते पाहूया. मोस्ट ऑफ द टाइम शी हेल्प्स हर मदर इन कुकिंग ॲज शी लाईक्स होममेड फूड, म्हणजे लाईक्स मध्ये आपल्याला होममेड फूड लिहिता येईल. आता शेवटचा मुद्दा गोल इन लाईफ, जीवनाचे ध्येय. शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर, म्हणजेच गोल इन लाईफ मध्ये अ डॉक्टर असे लिहावे लागेल. अशा प्रकारे सहजपणे आपल्याला हा प्रश्न पूर्ण करता येईल. यामध्ये आपल्याला दिलेला मुद्दा उतार्यात फक्त शोधून लिहायचा असतो. अशा प्रकारे या प्रश्नांमध्ये आपल्याला सहजपणे 5 मार्क मिळवता येतात.